अजित पवारांना काका शरद पवारांचा सर्वात मोठा धक्का। आताची सर्वात मोठी बातमी, निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला शरद पवारांचा पॉवरफुल धक्का। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर नाव आणि पक्ष चिन्हावरून देण्यात आलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या खटल्यात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 14 मार्च रोजी शेवटची सुनावणी झाली होती। आज होणाऱ्या सुनावणीमध्ये अजित पवार गट घड्याळ या पक्ष चिन्हाबद्दल न्यायालयाला काय सांगणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्षचिन्ह आणि नावाच्या वादावर गुरुवारी म्हणजे 14 मार्च रोजी सुनावणी पार पडली होती। यावेळी शरद पवार गटाच्या वतीने अजित पवारांचा पक्ष शरद पवार यांचा फोटो वापरतो असा आक्षेप घेतला होता। यावर न्यायालयाने अजित पवार गटाला निर्देश दिले होते, तुम्ही 16 मार्च पर्यंत आम्ही शरद पवारांचा फोटो वापरणार नाही असं लिखित द्या, असा आदेश अजित पवार यांच्या पक्षाला दिला होता। त्यानुसार अजित पवार गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात शनिवारी 16 मार्च रोजी प्रतिज्ञापत्र सादर करत शरद पवारांचा फोटो वापरणार नाही असं न्यायालयामध्ये सांगितलं आहे। आजच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालय अजित पवार गटाला आणखीन एक धक्का देऊ शकतो। अजित पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचं मूळ चिन्ह म्हणजेच घड्याळ दिलं असलं तरी आधीच्या सुनावणीमध्ये अजित पवार गटाने पक्षचिन्हाबाबतीत वेगळा विचार करावा असं सुचवलं होतं। सर्वोच्च न्यायालयामध्ये 14 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाला तुम्ही गोंधळ टाळण्यासाठी घड्याळशिवाय एखाद्या वेगळ्या चिन्हाचा वापर का करत नाही असा प्रश्न करत वेगळं चिन्ह निवडण्याचा सल्ला दिला होता। आज या संदर्भात अजित पवार गट काय भूमिका घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली असून अवघ्या महिन्याभरामध्ये मतदान होणार असून चिन्हामध्ये बदल केल्यास अजित पवार गटाला फटका बसू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे आज न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गटाने तुतारी हे चिन्ह स्वीकारलं आहे। आता अजित पवार गटालाही ऐन निवडणुकीच्या तोंडावर चिन्ह बदलावं लागतं की काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच पक्षाचं चिन्ह घड्याळ हेच आहे। आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला नवीन चिन्ह स्वीकारावं लागलं तर त्यांना ते मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी फारच मेहनत घ्यावी लागणार आहे। अजित पवार गटाची ओळख पुसली जाणार असल्याची चर्चा आहे। निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गटाने याचिका दाखल करण्यात आली होती। या संदर्भात 19 फेब्रुवारीला सुनावणी पार पडली। यामध्ये निवडणूक आयोगाला शरद पवार यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना 7 दिवसांमध्ये पक्षचिन्ह देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते। त्यानंतर शरद पवार गटाला 22 फेब्रुवारीला निवडणूक चिन्ह देण्यात आलं होतं। निवडणूक आयोगाने 2 गटात वाद झाल्यानंतर अजित पवार गटाला 6 फेब्रुवारीला पक्ष आणि चिन्ह दिलं होतं। या संदर्भात पुढील सुनावणी आज म्हणजेच 19 मार्चला होणार आहे। याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमचा सपोर्ट शरद पवार की अजित पवार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा। आणि रोज अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।